सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कारण आपण बघितलं की मर्चंट बँक असो, कोऑपरेटिव्ह बँक असो, सहकारी पतसंस्था असतील, या बँका आता त्या ठिकाणी पळ काढण्याचं काम करतात किंवा घोटाळे त्यामध्ये होतच राहत असतात। यामध्ये आपला पैसा हा सुरक्षित राहत नाही। त्यामध्ये आपण जर बघितलं तर मागं जी ज्ञानराधा बँक होती, तर ती कोटे साहेबांची ती पळून गेली आणि त्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं किंवा शेतकऱ्यांचे घामाचे पैसे त्या ठिकाणी बुडीत गेले। मग अशामध्ये शेतकरी परेशान होतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की तुम्ही जे पैसे तुमची ठेव आहे किंवा डिपॉझिट आहे, तर ते तुम्ही सरकारी बँकेमध्येच ठेवा। तिथे तुम्हाला भलेही कमी इंटरेस्ट मिळेल, पण त्यामध्ये तुमचा पैसा हा सुरक्षित राहतो याची 100% खात्री असते। त्यामुळे आपण या कोऑपरेटिव्ह ज्या पतसंस्था आहे याच्या नादी जास्त लागू नका। तुमचे जरी खाते असेल तर थोडाफार व्यवहार त्यामध्ये करा, पण जे आपले घामाचे पैसे, कष्टाचे पैसे आहेत, तर ते या बँकामध्ये ठेवू नका, डिपॉझिट करू नका। यामध्ये तुमचं नुकसान कधीही होऊ शकतं, याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही। आणि या व्हिडिओला लाईक केलं नाही केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ शेअर नक्की करा। धन्यवाद।